चला तर मित्रांनो नमस्कार. आज आपण शिकणार आहोत बीएमआय मशीन कशी वापरायची, ती कशी ऑन करायची, त्याचा वापर कसा करायचा. तर ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायची. तर मित्रांनो ही आज माझ्या हातात आहे सनेजची बीएमआय मशीन. आज बघितलं तर तब्बल ह्या मशीन मध्ये 18 प्रकारच्या तपासण्या एका माणसाच्या होऊ शकतात आणि त्या पण खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे ह्या बीएमआय मुळे भरपूर लोकांचे मोठे मोठे प्रॉब्लेम आपण जागीच रोखू शकतो. एवढे जबरदस्त रिपोर्ट याच्यात निघतात. पण हे सगळे निघण्याआधी ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावी लागेल, कारण ह्या रिपोर्ट मध्येच तुम्हाला क्लिअर होणार की या माणसामध्ये खरंच किती अडचणी आहेत. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे ही मशीन कशी वापरायची. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर ह्या बॉक्स मध्ये जर बघितलं तर मशीन आहे आणि मशीन मध्ये जर बघितलं तर मॅन्युअल दिलेलं आहे. तर या मॅन्युअल मध्ये सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम दिल्यात, पण त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत की हे 2 QR कोड आहेत कॉर्नरला बघितलं तर. एक ऍपल साठी, एक अँड्रॉइड मोबाईल साठी. तर तो आपल्याला गुगलच्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही गुगलला गेल्यानंतर स्कॅनचा ऑप्शन असतो, तो ह्याच्यावर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ऍप डाउनलोड करायचा आहे. तो ऍप जर बघितलं तर तुमच्या मोबाईल मध्ये ह्या प्रकारे जो डाउनलोड होऊ शकतो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसल की हा ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ही जी मशीन आहे ती तुम्हाला स्कॅन करायची. तर स्कॅन करण्यासाठी तुमचं ब्लूटूथ ऑन पाहिजे, नेट ऑन पाहिजे, जेणेकरून तुमचं मशीन काय होणार आहे, स्कॅन होणार आहे. तर ही मशीन कशी ऑपरेट करायची हे आता नेक्स्ट याच्यामध्ये शिकणार आहोत आपण. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला हाईट मोजायसाठी टेप लागणार आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीचा बीएमआय काढायचा आहे त्या व्यक्तीची प्रॉपर जन्मतारीख त्याला माहित पाहिजे. ह्या 2 गोष्टी एकदम महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला पाहिजेतच. तर त्यासाठी नेक्स्ट याच्यात आपण काय बघणार आहोत, किती नेमका बीएमआय कसा करायचा. तर आता आपण ह्याच्यात जर बघणार आहोत की मशीन ऑन कशी करायची, तर मागच्या साईडला जर बघितलं तर हे बारीक बटन दिलेलं आहे, त्याला लॉंग प्रेस केलं तर तुमची मशीन ऑन होते. आणि ही मशीन ऑन झाल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीला ह्याच्या उभं करायचं आहे त्याच्या समोर ठेवून जर बघितलं तर हे जे 2 पॉइंट आहेत मशीनवर, त्या मशीनच्या बरोबर 2 पॉइंटवर आपल्याला काय करायचं, त्या माणसाला उभं करायचं आहे. पण तत्पूर्वी त्या व्यक्तीची जर डिटेल्स आहे ते आपल्या पूर्ण स्क्रीनवर घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला ही मशीन पहिली स्कॅन करायची. त्या प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची मशीन स्कॅन झालेली दिसत. त्या मशीनला क्लिक केल्यावर तुम्हाला असं सर्कल फिरताना दिसत. त्याच्यावरती तुम्हाला ऍड फॅमिली म्हणून या व्यक्तीला ऍड करायचंय. तर मॅडम तुमचं नाव काय? काजल. काजल. अशा प्रकारे मॅडमचं मी नाव ऍड केलंय. त्याच्यानंतर मॅडम जन्मतारीख काय? 22/3/1995. 22/3/1995. मॅडमचं नाव पण जन्मतारीख पण ऍड केली. आणि त्यानंतर आता आपण मॅडमची घेणार आहे हाईट. तर प्रॉपर आपल्याला ह्या टेपच्या माध्यमातून आपल्याला मॅडमची हाईट घ्यायची, जी सेंटीमीटर मध्ये असणार आहे. टोटल मॅडमची हाईट आहे 144. हाईट आपल्याला प्रॉपर इथं मेन्शन करायची या ऍप मध्ये आणि नंतर ओके करायचं. ही सगळी डिटेल्स भरून झाल्यानंतर कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो होते. ही विंडो क्लोज करायची. मॅडम उभे राहा त्याच्यावर. आता मॅडम उभे राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मॅडमचा पूर्ण रिपोर्ट आलेला आहे आणि या रिपोर्ट मध्ये मॅडमच्या सगळ्या डिटेल्स दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपण ही विंडो ओपन केल्यानंतर फुल रिपोर्ट तुम्ही बघू शकता आणि ह्या रिपोर्टला आपण शेअर सुद्धा करू शकतो. मग तुम्ही व्हॉट्सअपला, टेलिग्रामला कुठेही करू शकता. तर आता मी डायरेक्ट मॅडमच्या नंबरला काय करणार आहे, सेंड करणार आहे. म्हणजे अशा रीतीने समोरच्या व्यक्तीला आपण रिपोर्ट पण पाठवू शकतो आणि हा रिपोर्ट आपल्या डॉक्टरांच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला एक्सप्लेन करू शकतो. अशा प्रकारे सनेजची बीएमआय मशीन आपण युज करू शकतो आणि मार्केटमधल्या लाखो लोकांचे प्रॉब्लेम मोठे होण्याआधीच आपण त्यांना रोखू शकतो. तर या मिशन मध्ये सहभागी होऊ. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू.